तेवढीच आहे की ह्या कामात मला अडचण आली होती. बरोबर म्हणजे टेन्शन होतं, लाकूड चांगलं होतं उपलब्ध. बरोबर पण जीवपाटी का नाव दिलंय तर हे हार्ड असल्या म्हणून ह्याला बरोबर जीव त्याच्यावर आहे हा, त्याचा. जीव ह्याच्यावरती आहे, म्हणजे म्हणून ते हृदयच जीवपाटी. म्हणायचे इमारतीचं. हे बांधकाम म्हणजे आता तुम्हाला वाटतंय इतकं सोपा विषय नाहीये. या प्रत्येक लाकडाला वेगवेगळी नावं आहेत. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी राजापूर तालुक्यातील भूगावात आलेलो आहे. भूगावातील हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि या ठिकाणी यायचं कारण म्हणजे आमचेच नातेवाईक सुभाष काका पाध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांनी आग्रहपूर्वक इथे एक खास व्हिडिओ बनवण्यासाठी तू ये असं मला फोन केला आणि आयत्या वेळेला ठरलं की जाऊया आपण. अशा प्रकारे आता हा व्हिडिओ होतोय. आता आपण काकांना विचारूया नेमकं काय आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. पण तत्पूर्वी काका एकदा तुमचं संपूर्ण नाव. हॅलो, सुभाष गोविंद पाध्ये, भू. बरं, आता काका आपण नेमकं काय इथे आज आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये हे एकदा तुम्ही कल्पना द्या. ते म्हणजे असं की हल्ली सगळे लोक खूप घरं बांधतात, पण सगळी स्लॅब आणखीन लोखंड याचा बराचसा आणि पत्रा याचा वापर करून घर बनवलं जातं. हं. मला पहिल्यापासूनच लाकडाची आवड, बरोबर त्याच्यामुळे मी लाकडाचं करायचा असा निर्णय घेतला. तरीसुद्धा एकदा लोखंडाचं केलं तर काय होईल स्टील वापरून असं, हं, ह्याचा पण अभ्यास केला. हं, जवळपास इकॉनॉमी म्हणजे आर्थिक सारखाच लेवल निघायला लागली हं, आणि आवड माझी लाकडाची असल्यामुळे हं. शेवटी लाकडाचं करायचा असा निर्णय घेतला. बर, आता आपण बघूया नेमका लाकडाचा उपयोग तुम्ही कुठे आणि कसा केलेला आहात. हां, इथे काम सुरू असल्यामुळे सगळीकडे आपल्याला पसारा दिसेल. आणि हे काम करणारे जे कारागीर आहेत ते सुद्धा आमच्याच गावातले आहेत, त्यामुळे माझ्यासाठी अत्यंत जवळचा असा विषय हा सगळा ठरणार आहे. त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या कामाकडे वळूया जिथे लाकडी काम आपण करतोय. ही इमारत पहिल्यापासूनच आहे. हां, बरोबर? इमारत ही 7 साली बांधलेली आहे. हं. स्लॅब आहे त्याच्यावर. हं. पण स्लॅबवर आपल्या कोकणात अधिक दिवस म्हणजे अधिक वर्ष पाणी पाडून चालत नाही. हं, शेवटी गॅस लिकेज होतात, हं, सगळीकडे पाण्याचा वापर खाली येतो. बरोबर त्यामुळे हे लाकडी छप्पर करायचं असं बरेच वर्ष मनात होतं. बरोबर. इतकी वर्ष गेली, थोडा उशीरच झालेला आहे त्याला. खरं म्हणजे ते 1-2 वर्षातच करायला पाहिजे, हं, पण माझ्या हातून ते काही घडलं नाही. बर आता यंदा ते करायला घेतलंय, आणखीन त्याप्रमाणे वरती काम चालू आहे. बर. आता आपण वरती जाऊया डायरेक्ट. हो, येस. ही इमारत जसं काकांनी सांगितलं 2007 साली बांधलेली आहे, परंतु लिकेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता त्याचं छप्पर जे आहे ते पूर्णतः लाकडी असणार आहे. आपण वरती बघू शकतो. आताच काकांनी जसा उल्लेख केला की अशा प्रकारचं काम आता फार दुर्मिळ झालेलं आहे. सर्वत्र आता लोखंड ह्यासाठी वापरलं जातं. बरोबर काका? पूर्वीची कोकणातली सगळी घरं हं, ही कौलाची आणखीन लाकडी खाली स्ट्रक्चर असणारी अशी असायची. हं, आमचे जुनं घर पण तसंच आहे. बरोबर. आणि जुनी लाकडं 100-2-2 वर्षाची जरी खाली बारं किंवा सर असले हं, तरी ते अजूनही काढेपर्यंत काम देत नाहीत, म्हणजे मेंटेनन्सला येत नाही घर. ते बरोबर. फक्त त्याच्यात एकच ड्रॉबॅक आहे, वानर आणि माकडांपासून सांभाळायला लागतं. हं, कारण वरती जर कौलं फुटली हो तर पाणी खाली येऊ शकतं. बरोबर. पण हा त्रास पत्र्याला पण आहे, कारण पत्रे तरी 8-10 वर्षापेक्षा काय टिकत नाहीत. बरोबर. म्हणजे थोडा मेंटेनन्स हा येतोच, बरोबर. पण जर तुम्ही कौलं व्यवस्थित ठेवली, हं, म्हणजे ह्या त्रासापासून तुम्ही जर संरक्षण करून घेतलं स्वतःचं, हं, तर ह्या स्ट्रक्चरला निदान 100 वर्ष तरी काही जास्ती नाही. बरोबर. कारण याच्या पूर्वीची जी घरं आहेत हं, ती 100 वर्षापेक्षा सुद्धा अधिक, खाली मातीची भिंती हं, आणि वरती लाकडाचं काम, बरोबर. हे अतिशय टिकाऊ. बरं, त्याला रंग वगैरे तुम्ही शोसाठी काढला तर ठीक आहे, हं, पण त्याची गरज राहत नाही. अच्छा. फणस आणि सागवान हं,
ही जर लाकडं आपण वापरली हम्म. चांगल्यापैकी बरोबर तर त्याला आयुष्य भरपूर आहे बरोबर आणि म्हणून मी ह्या मताशी ठाम राहतो. बरोबर. आपल्यासोबत समीर दादा आहे, सुभाष काकांचा मुलगा, माझा भाऊ. दादा नमस्कार. नमस्कार. काकाने पण आपल्याला माहिती दिली. तू ऍडिशनल अजून काय या बांधकामाविषयी सांगशील? ऍडिशनल म्हणजे हे बांधकाम करताना मुळात आधी मेस्त्री नीट मिळणं म्हणजे कुशल कामगार मिळणं हा बरोबर. एक त्याच्या पाठीमागचा एक फॅक्ट आहे. बरोबर ते आम्हाला चांगल्या पद्धतीत मिळाले. रमाकांत काका मेस्त्री म्हणून बरोबर. वनगुळ्यातलेच ते आहेत. हो त्यांचे सहकारी पण त्यांचेच नातेवाईक आहेत. हम्म. ते सगळे इथे आलेले आहेत, इथेच बरोबर. राहतात बरोबर आणि योग्य पद्धतीत काम चालू आहे. बरोबर. कारागीर मंडळी आपल्यासोबत आहेत आणि मी सुरुवातीला उल्लेख केला तसा रमाकांत काका मेस्त्री आपल्यासोबत आहेत, आमच्याच गावातले आहेत. काका नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. पहिल्यांदाच तुम्ही येत आहे. होय होय आपल्याच गावातले असून खरं तर नवलादेवीच्या मंदिरात पण ऍक्टिव्ह आहेत, बरोबर. परंतु त्यावेळेला तिथं नसल्यामुळे आपली भेट झाली नाही त्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारची कामं आता इथे जे चाललंय तसं काम तुम्ही अलीकडच्या काळात कुठे केलंय का? कारण असं फार दुर्मिळ झालंय आता. नाही, ह्याच्या अगोदर केलेले आहेत पण आता कामं करणं हे दुर्मिळच झालेलं आहे. हम्म. कारण ही मॅनेजमेंट आहे ना लाकडाची, हम्म. ही आता शक्य नाही बरोबर काही लोकांना. ते हे ह्या मंडळीने केलंय, बरोबर. ते खूप भाग्याचं आहे. चिरून आपल्याला हवं तसं लाकूड तयार होऊन इथे इथपर्यंत येतं, होय, पण होय. त्याच्या पुढे तुम्हाला इथे प्रत्यक्ष काय काय मशिनरी लागते? ह्याच्या नंतरचे आमच्याकडे जे रंधा मारून ते आम्ही इथे स्वतः करतो. हम्म. त्याच्यानंतर त्याला ते मोल्ड असतो किंवा काय कटिंग असतं, हे सगळं आता आधुनिक पद्धतीने मशीनवर केलं जातं. बरोबर आणि काही अडचण असेल तर हाती पण केलं जातं. बरोबर. ह्याच्यामध्ये आता हे कोण वाशे आहेत, हम्म. ते शक्यतो चांगल्या लाकडाचे लागतात, आणखी अखंड लागतात. हम्म. त्या पद्धतीत ते अखंड आहेत. हम्म. त्याच्यानंतर मेन म्हणजे ह्या मोरव्याखाली जीवपाटी म्हणून लागते, त्याचं नाव जीवपाटी बोलतात. हम्म. ती पण अखंड लाकडाची आहे. बरोबर ते आता मिळणं म्हणजे आता तरी ह्याला मिळणं कठीण आहे. बरोबर त्याच्या पुढे भविष्यात बरोबर. अशी लांबीची लाकडं. पानपट्टी आता आम्ही सिमेंटच्या पत्र्यामध्येच लावली आहे. अच्छा. ते कसं लाकडी असेल तर ती खराब होते लवकर, बरोबर पण आता आधुनिक पद्धतीने ते सिमेंटमध्ये केले. बरोबर. रमाकांत काकांचं लांजात दुकान आहे आणि- माझा लांजामध्ये लक्ष्मी फर्निचर्स म्हणून नावाचा वर्कशॉप आहे. बरोबर. तिथे सर्व माझं- प्रकारची सर्व सुतारकाम काम तिथे सुतारकाम, होतं. फर्निचर, लाकडीमध्ये, प्लायवूड मध्ये हे केलं जातं. बरोबर. त्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आपण या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. हे काम करायला, कारण हे एकट्याचं काम नाही, माझ्याबरोबर माझे नातेवाईक बरोबर आज 4 जण माझ्या संघाती आलेले आहेत. बरोबर. त्यांच्या सहकार्यानं मी हे केलंय. नक्कीच. हे प्रदीप पांचाळ म्हणून, नमस्कार. त्यांचं गाव किरबेट आहे. बर. ते आमचे नातेवाईक आहेत. त्या अच्छा. कामासाठी खास मी बोलवले. ओके. त्यांच्यानंतर हे महेश पांचाळ, अच्छा. हे पण आमचे नातेवाईक, नमस्कार. त्यांना मी कामासाठीच बोलवले. हा संजय पांचाळ. बर. आणखी एक आमचा काय ना योगेश पांचाळ, बरोबर. आम्ही पिंट्या बोलतो त्याला. अच्छा. तो पण आम्हाला इथे म्हणजे हसतमुखाने सगळं काय गोष्टी असतील त्या, बरोबर. नाहीतर हे असं एवढं आता ओझं- कारागीर पण दुर्मिळ झालेली आहे. दिवसेंदिवस. होय होय. आणि सर्वात विशेष उल्लेख करायचा म्हणजे गौरेशचा. हा, हा. गौरेश सुद्धा काकांबरोबर या असतो. क्षेत्रात उतरलाय तो. कारण गौरेश आमच्याबरोबर शाळेत होता. मला वाटलेलं नाही होय, तो होय. हुशार एवढा होता अभ्यासात बरोबर. की म्हणजे हे क्षेत्र सुद्धा तितकंच कुशल माणसाचंच आहे, हुशार पण माणसाचंच आता आहे त्याच्या काम. ह्या क्षेत्रामध्ये त्याला मी उतरलं पण आहे. म्हणजे नाही, तो ज्या पद्धतीने आणि तिथे कायम दुकानात असतो, कायम काम होय, होय. करतो, ते पण कौतुकास्पद आहे. तर गौरेशचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी. आणखी एक काम करताना जी लागेल ती वस्तू म्हणजे हे पाद्य कुटुंबाकडनं आम्हाला अवेलेबल पण झाली, बरोबर. म्हणजे त्या टायमिंग मध्ये. ते महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. कारण बाजारातनं आणणं किंवा बाजार अवेलेबल करणं ह्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हटलं की तुम्ही स्टीलचा सुद्धा खर्च काढलात किंवा लोखंडी ह्याचा, हो तर काढला. तो आणि हा जवळपास थोडा बहुत. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, लाकूड चांगल्यापैकी जमवणं ही थोडीशी जिकरीची बाब आहे. बर. कारण लोखंड कसं आहे, एक फोन मारला की आली गाडी हो. येते, दारात सगळं होय. अवेलेबल होतं. होय. पण लाकूड तसं होत नाही. बरोबर. एक तर प्रचंड पैसा खर्च करायची तयारी असेल तर तेही होतं. असं एक उदाहरण पण आहे, आमच्या इकडच्या एका देवळासाठी केलं काम तसं. बरोबर. आणि कर्नाटक मधून लाकूड आणलं आणि चांगल्यापैकी सागवानी बर. सभामंडप त्यांनी बांधला. अच्छा.
पण ते थोडंसं परस्वाधीन म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर आम्ही इथे समजा जमवायचं म्हटलं तर कामगार मजूर येणं, ते झाडं तोडणं, बरोबर सरकारी परमिशन, ह्या सगळ्या जर भानगडी लक्षात घेतल्या बरोबर तर त्या कटकटीकडे लोक नको म्हणतात ते. बरोबर. पण माझं कसं होतं, मी थोडंसं लाकूड काही एवढ्या वर्षामध्ये जमवलेलं होतं आणि काही लागलं ते आता डायरेक्ट व्यापाऱ्यांकडून विकत घेतलं. बरोबर. त्यामुळे तो प्रश्न सुटला. बरोबर. बेणसाई आमच्या इथून जवळ आहे, तिथे चिरून आणलं. अच्छा. त्यात एक अडचण येते, जुनं लाकूड असेल तर खिळे असले तर बेंशेवाले कुरकुरतात काम करायला. बरोबर. पण त्यातही थोडंसं आपण आर्थिक त्यांना मुभा दिली, बा तू 4 पैसे घे पण माझं चिरून दे, बरोबर, तर ते देतात आणि मला त्याचा चांगला अनुभव आला. बरोबर. एवढीच आहे की ह्या कामात मला अडचण आली होती. बरोबर. म्हणजे टेन्शन होतं, लाकूड चांगलं होतं उपलब्ध, बरोबर, पण ते चिरून मिळणं कठीण होतं. अच्छा. आणि हाती चिरकाम आता कोण करत नाही, त्याच्यामुळे बेंचावरच अवलंबून राहावं लागतं. बरोबर. पण तोही प्रश्न सुटला, बरोबर. काय अडचण आली नाही. आता इथे आपण वरती जाऊन पण बघू शकतो ना एक काम. जाऊया ना, या. येस. आता आपण वरती आलेलो आहोत. वरती टॉपला आलेलो आहोत. ह्याला म्हणतात माचण, पूर्ण आपण माचण म्हणू शकतो. बरोबर. कौलाच्या खालची जी आहे त्याला ह्याला आपण माचण म्हणू शकतो. अच्छा. हे जे वरती दिसतंय हे आडं, ओके, हे जांभळीचं आहे. बरोबर. या प्रत्येक लाकडाला वेगवेगळी नावं आहेत. अच्छा. ती माझ्यापेक्षा माझे बाबा पण छान सांगू शकतात किंवा हे मेस्त्री सांगू शकतात. बरोबर. आता हे मोरवे आहेत. बर. हे मोरवे आहेत, ह्याला तीर म्हणतात. बरोबर. हे कैची होते थोडक्यात, आणि सगळं हे जे स्ट्रक्चर आहे हे आवळून धरण्याचं काम हे कैची करते. अच्छा. बरोबर. म्हणजे आता ह्या बांधकामांबरोबर हे शब्द सुद्धा दुर्मिळ होत चाललेले आहेत. हो. पुढच्या पिढीला किंवा आता चालू पिढीला पण हे शब्द विशेष माहिती असण्याचा काही संबंध येत नाही. बरोबर. तर त्यानिमित्ताने हे शब्द पण या व्हिडिओ मधनं जतन होतील. आज घाई गडबडीत इथे मला बोलवण्याचं कारण म्हणजे आता इथे कौलं चढवली जातील ह्याच्यावर, बरोबर ना? हो, बरोबर. त्यामुळे कौलं चढवल्यानंतर बाहेर न दिसताना ते सर्वसामान्य कौलारू घर असं दिसेल, परंतु आतमधलं जे लाकडी स्ट्रक्चर आहे हे आपल्याला आज इथे कौलं चढवायच्या आधी व्यवस्थित समजेल आणि दिसेल. चावीचा सांधा म्हणून एक स्पेशल सांधा येतो, जेणेकरून 2 शॉर्ट लाकडं ही लांब केली जातात. अच्छा. तो चावीचा सांधा तुम्हाला इथे दिसू शकतो. बरोबर. बघा. ओके. आता हा किती एरिया आहे टोटल? आणि 41 बाय 25.5. बर. आणि आता तुम्हाला ह्या पूर्ण छपरासाठी किती खर्च आलाय अंदाजे? तरी 6 ते 7 लाख रुपये 6 ते 7 लाख आलेला आहे फक्त वरच्या ह्या छपराचा. लाकूड खरेदीपासून सगळं. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एक साधारण 100 वर्ष ह्याचं लाईफ नक्की आहे. हो 100%. बरोबर. आता आपण या ठिकाणी नेमकं कुठल्या झाडाचं लाकूड वापरलंय? सगळं एकच आहे की नाही. फणस आहे आणि सागवान, थोडस आईन आहे. अच्छा. ही 3च मध्ये आहे. बरोबर. आणि एक चौथा तसा विचार केला तर थोडा आहे, पण दांडलीसाठी जे वापरतात हसाणी म्हणून, काही लोक त्याला कटक म्हणतात. काटेरी असं झाड असतं, काही झाडं त्याच्यातली काट्याशिवाय पण असतात. बरोबर. पण जात एकच ती. बरोबर. तर त्याचे दांडलीसाठी वापर केलेला आहे. बरोबर. आणि बाकी फणस आणि सागवान आहे. आणि सगळं तुमच्याकडेच होतं लाकूड हे? नाही, विकत घेतलं. एक. आणि आड्याला जांभूळ वापरतात खास करून. अच्छा. म्हणून एक तेवढंच लाकूड जांभळीचं आहे. अच्छा. म्हणजे ते काहीतरी आहे त्याच्या पाठीमागे शास्त्र. बरोबर. म्हणून आड्याचं लाकूड हे जांभळीचं आहे. बरोबर. ह्या लाकडाला जीवपाटी बोलतात. आणि ह्या इमारतीचं पूर्ण ह्या हार्ड आहे. बरोबर. जीवपाटी का नाव दिलंय तर हे हार्ड असल्या म्हणून ह्याला बरोबर जीव त्याच्यावर आहे, त्याचा जीव ह्याच्यावरती आहे, म्हणजे हृदयच म्हणायचे इमारतीचं. बरोबर. असं हे जीवपाटी ह्याला नाव दिलंय. 9 बाय 8 आहे आणि लांबी त्याची आहे 17 फूट. ओके. आता ह्याच्यामध्ये एवढं मिळताना कठीण, एका झाडातनच ते काढलेलं आहे. आपण ह्याला मोरवे बोलतो. बरोबर. हे 8 बाय 8चे आहेत. अच्छा. त्याच्यानंतर आपण जे कोनवाशे बोलतो ना, ते हे कोनवाशे आहेत. ते जवळजवळ 23 फुटाचे आहेत. अच्छा.
सुभाष काकांचा उत्साह बघू शकता. आता पण ते शिडीवर चढून वरती आलेले आहेत. त्यांचं वय, त्यांचा फिटनेस बघून कमी वाटत असेल. 69 वर्ष वय आहे त्यांचं. आणि ह्या वयात सुद्धा माणसाची आवड माणसाला काय काय घडवून आणते त्याच्याकडनं हे सिद्ध होतं. तर आत्ता फक्त एक आपण छोटासा किस्सा त्यांचा फक्त हा बघतोय. व्यवसाय बघितले तर ते एका व्हिडिओमध्ये होणार नाहीत. अनेक प्रकारे सुपाऱ्यांचा व्यवसाय, आंब्याचा व्यवसाय, वहिनी केक बनवते घरी, तो पण एक व्यवसाय आहे. तर खूप प्रकारचे व्यवसाय. आणि कोकणी माणसाला कोकणात राहायचं म्हणजे अशाच प्रकारे राहावं लागतं. भरपूर प्रकारचे व्यवसाय घरात सुरू असतात आणि तशाच प्रकारे हे कुटुंब सुद्धा आपण नेहमी सक्रिय बघितलेलं आहे आतापर्यंत. नमस्कार वहिनी. नमस्कार. मगाशी मी सानिका वहिनीचा उल्लेख केला, ती घरी केक बनवते, हा एक तिचा व्यवसाय आहे. आणि हे सर्व बाजूला काम सुरू आहे. घरातली यावर 2 मुली आहेत तिच्या लहान. ह्या सगळ्यातनं ती मॅनेजमेंट सगळं यशस्वीपणे करते. काकूला आमच्या जाऊन म्हणजे समीर दादाच्या आईला जाऊन एक मला वाटतं 2 वर्ष आता होतील. आणि त्यानंतर तिने आता पूर्ण धुरा सांभाळलेली आहे घराची. वहिनी नमस्कार. तुझं नमस्कार. चॅनलवर आपल्या स्वागत आहे. धन्यवाद. आणि आता कसं काय सगळं मॅनेज करतेस तू एवढं? मॅनेज करते, सगळ्यांचा हातभार असतो. समीरची आत्या आहे, ती थोडीफार मदत करते, समीर मदत करतो. होय. इथे येणारे जाणारे असतात, त्यापैकी बऱ्यापैकी समजून घेतात आणि काय असेल तेवढी शक्य मदत करत असतात. त्यामुळे सगळं पॉसिबल होतंय. आणि आमच्या घरातले फॅमिली मेंबर्स सारखेच असणारे, पूर्वीपासूनचे आबांच्या प्रत्येक कामात मदत करणारे भाई काका आणि सलील, हे 2 मेंबर्स आमचे अगदी खंदे प्लेअर म्हणून आम्हाला साथ देत आहेत आतापर्यंत. बरोबर. आणि ह्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नक्कीच. आणि विजू आत्याचा तू आता उल्लेख केलास तर ती सुद्धा हँडिकॅप्ड आहे. तिचं करणं आणि ती स्वतः ज्या प्रकारे मदत करते या सगळ्यात, ते सुद्धा खरोखर एक त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ Remarkable शकतो. आहे. थँक्यू सो मच. तू पण तुझं आता गडबड सुरू होती कामाची, त्याच्यात मी मध्येच आलो तरी सुद्धा तू आम्हाला वेळ दिलास. थँक्यू. आणि तू सुद्धा एवढं एफर्ट्स घेतलेस आमचं हे येस, काम जे चालू आहे सासरे नक्की. बुवांचं. पण मला पण आल्याचं समाधान झालं. आणि ते तू त्या व्हिडिओद्वारे सगळीकडे पोहोचवण्याचं जे काम करतोयस त्याबद्दल तुला सुद्धा खूप खूप धन्यवाद. नक्की, आणि नक्की. तुझं हे वाटचाल चांगली, प्रगती तुझी चांगली हो यार. येस, थँक्यू आणि सो ऑल द मच. बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती 250 वर्ष 300 वर्ष अशी जुनी घरं दाखवतो. त्याची सुरुवात कशी झालेली असते हे आपल्याला इथे बघायला मिळेल. कारण हे असे जेव्हा बांधकाम असतं तेव्हा ते पुढे इतके वर्ष टिकतं. माझ्या बाबांचे मित्र भाई काका सप्रे हम्म. आणि माझा मित्र म्हणूया आपण, हम्म. एक सलील लागवणकर म्हणून, हम्म. त्यांनीही आम्हाला छानपैकी सहकार्य, बहुमोलाचं सहकार्य केलेलं आहे या कामासाठी. तर काका आपल्या सोबत आहेत. काका, सुरुवातीला तुमचा पूर्ण परिचय. संजय शंकर सप्रे, मुक्काम पोस्ट भू. भुआतलेच आहात तुम्ही पण, हा. म्हणजे एकाच गावातले आहेत. हा. तर आता इथे नेमकं मोलाचं सहकार्य तुमचं होते, म्हणजे तुमचा रोल काय असतो या कामातला? मोलाचं सहकार्य म्हणजे सुभाष पाध्ये हे आमचे मित्र, तसेच समीर पाध्ये पण मित्र बरोबर. आमच्याबरोबर, आणि सलील लागवणकर हे बरोबर असतात. बरोबर. ज्यावेळी त्यांना अडचण आली हम्म. त्यावेळी आम्ही त्यांना थोडीशी मदत केली. बरोबर. हा. आता तुमच्या पाठीमागे जे बांधलेलं दिसतंय आपल्याला, हा, ते नेमकं काय आहे? आमच्या मराठी भाषेत परात म्हणतात. परात. हा, बर. ती कशासाठी बांधलेली आहे? ही पानपट्टी हम्म. मारण्याकरता आणि मुगवत मारण्याकरता, म्हणजे आधार बरोबर. एवढा अच्छा. उभं राहण्यासाठी. बरोबर. हा. हे बांधकाम म्हणजे आता तुम्हाला वाटतंय इतकं सोपा विषय नाहीये. बरोबर. जंगलातून झाडं तोडून आणणे, हो. सॉमिल वरून चिरून आणणे, बरोबर. हा भयंकर विषय कठीण असतो. तो बरोबर. सगळ्या माणसांना झेपत नाहीत. बरोबर. म्हणून सर्रास हल्ली लोक लोखंड या विषयाकडे वळले आहेत. बरोबर. पण तो हा एकदा खर्च केल्यावर 100 वर्ष तुम्हाला बघण्याचं कारण नाही. बरोबर. हा. भुआत मला असं नेहमी वाटतं की पु ल देशपांडे असते तर व्यक्ती आणि वल्लींसाठी त्यांना भरपूर वल्ली मिळाल्या असत्या, असं हे गाव आहे. हा. पण इथे बाकी कोणी कंटेंट क्रिएटरनी येऊ नका, हे सगळे माझे संबंधित आहेत. मी हळूहळू एकेकाचं कव्हर करीन प्रत्येकाचंच, कारण नाही तर हे ऐकल्यावर सगळे युट्यूबर्स इकडे धावत येतील आणि सगळ्यांचे व्हिडिओ करून मोकळे होतील. धन्यवाद सुभाष काका, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, खास बोलवलं. मलाही इथे आल्यावर प्रत्यक्ष समजलं ह्याचं महत्व, आणि हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत जाणं महत्वाचं होतं असा विषय. कारण अशी बांधकामं आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेली आहेत. तुमच्यासारखे हौशी लोकच हे इतक्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकतात लाकडी. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात.
आपल्याला सर्वांनी, तुमच्या कारागीर मंडळींनी सुद्धा वेळ दिला, त्यांनीही माहिती दिली. समीर दादाने पण चांगली माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या व्हिडिओमध्ये या सर्व मंडळींचे नंबर दिलेले आहेत. तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या लोकांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया आणि अशाच हटके व्हिडिओसाठी आपण हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.